अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीनंतरची विदारक परिस्थिती समोर आली। शेतकरी शेतमजुरांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालीत, त्यामुळे गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले। गेल्या 2 दिवसापासून या गावात सैन्य दाखल झालंय, मदत कार्य अजूनही सुरूच आहे। पाहूया। नांदेडच्या हसनाळा गावात झालेल्या ढगफुटीमुळे घराच्या घरं उद्ध्वस्त झाली। सैन्याकडूनही 2 दिवसांपासून मदत कार्य सुरू आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीमुळे एवढा पाऊस झाला की शेतकरी आणि कामगारांची घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली। घरात खाण्यापिण्याच्या वस्तूही शिल्लक राहिलेल्या नाहीत। काय बोलावं आता, सगळं पाण्यात गेलं साहेब। काय म्हणू आता, काय बोलू, सगळं खायला काय अन्न नाही, सगळं पाण्यात पडलंय। काय आमच्या घरात खायला, आम्ही काय कसं जगा, आम्ही लेकरं बाळ, आमचं कसं होईल? बघायला सुद्धा कोणी येत नाही, आम्हाला खायला सुद्धा काही नाही। लोक दुसऱ्या जवळच्या गावचे खायला आणून दिलेत, पाणी पियायला आणून दिलेत, तेव्हा काल पिल्या आम्ही, खाल्या। गावात सगळीकडे चिखल साचलाय। हसनाळा गावात पाऊस थांबलाय, पण या चिखलात सैन्याकडून पडक्या घरांमधून घरातल्या वस्तू बाहेर काढल्या जात आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला, यामुळे मुखेड तालुक्यातील 5 ते 6 गाव काल पाण्याखाली होते आणि आज पाऊस ओसरल्यानंतर या गावात जे आहे ते मदत कार्याला वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी मुखेडच्या हसनाळ गावात आहे। आपण बघतोय काल जे आहे ते हे संपूर्ण गाव पाण्याखाली होतं। या ठिकाणी जे 256 लोकांना जे ते सुरक्षित ठिकाणी कालच हलवण्यात आलं होतं आणि आता जे साहित्य घरात वाचलंय बसलंय त्याला जे आहे ते आर्मीच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। सैन्याच्या वतीने मेडिकल कॅम्पही उभारण्यात आला। गावकऱ्यांना प्राथमिक उपचार देण्यास सुरुवात झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे। ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचंही नुकसान झालं। 12 ते 14 लाख एकरावरील पिकाचं नुकसान झालं असून पंचनाम्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। साधारणपणे गेल्या 3-4 दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे। पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत। इकडे कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली। पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट एवढी आहे आणि सध्या पाणी पातळी 36 फुटांवर आली आहे। राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले असून 11,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी वाढली आहे। पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते आणि त्यामुळेच आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाची टीम राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पंचगंगा नदीचा आता असलेला प्रवाह आणि पाणी पातळी याचा अंदाज आहे तो घेतला जातोय। दरम्यान एवढ्या पावसात सांगलीतून नवस फेडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 21 वर्षांनी मुलगा झाला म्हणून बाळाला पाळण्यासह कृष्णा नदीच्या पात्रात ठेवून नवस फेडण्यात आला। कर्नाटकातील निपाणी गावात राहणाऱ्या रवींद्र वाळवेंनी मुलाला कृष्णेच्या पात्रात आणून नवस फेडला। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते, पण इथे आंबी समाजाच्या मदतीने अशा प्रकारे बाळाला घेऊन नवस फेडण्याची परंपरा आहे।
कोकणात विशेषतः चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीचीही पाणी पातळी वाढत चालली. वाशिष्ठी नदीच्या काठचा परिसर जलमय झाला, त्यामुळे स्थानिकांना अलर्ट देण्यात आलाय. सगळा परिसर जो आहे या परिसराची एनडीआरएफच्या मार्फत पाहणी करण्यात येते. कारण मागील जो आलेला महापूर होता, यानंतर चिपळूणवरती जे नुकसान झालं होतं, जे संकट आलं होतं, जी आपत्ती ओढावली होती, त्यानंतर दरवर्षीच चिपळूणमध्ये पावसाळ्यामध्ये एनडीआरएफची टीम ही तैनात ठेवण्यात येते. आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की पावसाचा प्रमाण जे वाढत चाललेलं आहे. नदीकाठचा अंदाज घेण्यासाठी एनडीआरएफची टीम जी आहे ही सध्या दाखल झालेली आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांमधून पावसाचा जोर जर असाच वाढत राहिला तर मात्र या ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येऊ शकतं. परशुराम घाटाशी असलेल्या सवत्सडा धबधब्याचं रौद्र रूप दिसतंय. डोंगरांवरून प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्यानं सवत्सडा धबधबा धो धो कोसळतोय. नांदेडहून ज्ञानेश्वर लोंढे, कोल्हापूरहून भूषण पाटीलसह चिपळूणहून कृष्णकांत साळगावकर, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.